विधान परिषदेसाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती मिळते। काल दिल्लीमध्ये झालेल्या मॅरेथॉन बैठकानंतर महायुतीचा 11-4-2 हा नवा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिवसेना आग्रही आहे, मात्र या दोन्हीपैकी किमान एक जागा भाजपला मिळावी यासाठी दबाव आहे। रायगड आणि पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते, तर परभणीची जागा शिवसेनेला सोडली जाणार असे संकेत मिळत आहेत। उर्वशी खोरा आमच्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। उर्वशी, महायुतीचा एक नवा फॉर्म्युला समोर आलेला आहे आणि त्यानुसार काही जागा कुणाला सुटणार या संदर्भातली माहिती सुद्धा समोर आली आहे, काय माहिती द्याल? कालच जे आहे या फॉर्म्युलावरती चर्चा होत होती, मात्र इतक्या मॅरेथॉन बैठकीनंतर पण आता हा फॉर्म्युला फायनल झाला आहे असं समजून येत आहे। म्हणजे आहे 12-4-2 11-4-2 त्यात जे जर आपण बघितलं तर नाशिक आणि संभाजीनगर या दोघांमधून एक भाजप आग्रह आहे। तसंच परभणी जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पण क्लेम करते आहे किंवा त्यांची पण मागणी आहे, तर ती शिवसेनाच्या गटाला जाणार आहे आणि रायगड सह पुणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला जाणार आहे। पुणे भाजप पण क्लेम करत होती, मात्र तिथे भावनिक एक कारण आहे आणि म्हणून ती जी आहे ती यांना दिल्ली जाणार आहे असं समजून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस यांना दिल्ली जाणार आहे असं समजून येत आहे, कारण मॅरेथॉन बैठक झालं त्यानंतर पण हाच फॉर्म्युला आतापर्यंत आला आहे आणि हाच जवळपास निश्चितच झाला आहे असं समजून येत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी उर्वशी।